नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुंबईवर भाजपचा झेंडा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले. नितेश राणेंचा घणाघात, आता थेट इस्लामाबादची फ्लाईट पकडा. मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लावला आहे. 227 जागांपैकी तब्बल 99 जागा जिंकत भाजपने मुंबईत एक नंबरचा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. या विजयानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. नितेश राणेंचा हास्यबाण आणि खोचक टोला निकाल स्पष्ट होताच नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक 22 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ते शब्दांशिवाय केवळ जोरजोरात हसताना दिसत आहेत. उद्धवजी यांनी पेंग्विनला जय श्रीराम असे कॅप्शन देत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. त्यांच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विजयानंतर माध्यमांशी बोलताना राणे अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भगवा झंझावत आला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट पकडावी आणि तिथेच जाऊन अल्लाहू अकबर म्हणावे. जिहादी मानसिकतेला मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केलं. मुंबईत कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमताचा 114 आकडा गाठता आला नसला तरी भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचल्या आहेत. पक्ष विजयी जागा: भारतीय जनता पक्ष बीजेपी 99, शिवसेना ठाकरे गट 63, शिवसेना शिंदे गट 31, काँग्रेस 14, मनसे राज ठाकरे 9, राष्ट्रवादी काँग्रेस 2, इतर अपक्ष 9. ठाकरे गटाला केवळ 63 जागांवर समाधान मानावे लागल्याने मुंबईतील त्यांची 25 वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. दुसरीकडे महायुतीमधील भाजप 99 आणि शिंदे गट 31 यांचे संख्याबळ एकत्र केल्यास हा आकडा 130 वर पोहोचतो. बहुमतासाठी 114 जागांची आवश्यकता असताना महायुतीने हा टप्पा सहज पार केला आहे. त्यामुळे मुंबईचा नवा महापौर भाजप महायुतीचाच असेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे, असे नितेश राणे यांनी व्यक्त केले. आता घेऊन एकत्र आले ना, दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे, बसायचं आणि पाकिस्तान मध्ये जायचं आणि अल्लाहू अकबर म्हणत राहायचं, एवढंच. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.